जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळले संते भय निरसली खंते तुका म्हणे काळ आता करू न शके तुम्ही सांभाळले संते भय निरसली खंते पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका समचरणं सरोजं सांद्र नीलाबुधाभं जगन्निहित पाणि मंडनं मंडलानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि आता हृदय आपुले चौफाळून भले वरी बैसो पावले श्रीगुरूंची किंवा आत्मरूप गणेश केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरुंते जयाचे नियाटवे शब्द सृष्टी अंग विजय सारस्वता कवीची वेसिये वक्तृत्व गोडपणे अमृताती पारुण्यने रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरणावतरती खुण देहाता चढे संपूर्ण तत्ववेद श्री गुरुचे पाय हृदय दिवसीत जाय एवढे भाग्य उन्मेषासी ते नमस्कारोनी आता जो पिता महाचा पिता लक्ष्मीचा भरता आईसे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आजुर्मी उदारा सोमदेवा आजुर्मी उदारा सोमदेवा मुक्ताबाई नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वर निवृत्त उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवाची अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भुजतेजस्प्रदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं ज्ञानदेवम् पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप बाली समय रवि भक्षिणी तपति न भूलो को भयो अंधियालो गाय सो त्रास भयो जगत होयो राम सो जतन डरु देवन आनी करी विनती तब जानी दियो रवि कष्ट निवारो कौन नहीं जानती है जग में कपि संकट मोचन तिहारो संकट मोचन नाम तिहारो लाल देह लालील से अलधर लाल लंगोर वज्र देह दानव दलन जय 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 कपिसुत पवन सुत हनुमान के जय विवादे विषादे प्रमादे प्रवासे जानने पर्वते शत्रु मध्ये अरण्य शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्वं त्वमेका भवानि गतिस्वं त्वमेका भवानि अनादि अंबिका अंबिका भगवती आदि अंबिका अंबिका भगवती बोल बरड़ी के मुनि हाथी बोल बरड़ी बरड़ी घेवन हाथी बोल दाना दाना बुध बुध मुतना तती कुंदळ ये वो ये कुंदळ ये वो
उद भक्तनाथ ते उद भक्तनाथ ते गोदळा येई वो येई वो जगदंबे येई वो जगदंबे गोदळा येई वो अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमेशासुरमर्दना लागोनी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागे तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा मागे. उपस्थित प्रेमळ संत सज्जन, आपणा सर्वांच्या अर्थात भगवत चिंतन प्रित्यर्थे कार्यक्रमाच्या अंतर्गत नियोजित वेळेतील नियोजित सेवेअंतर्गत निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगन्मध्य जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या बहुतांशी लोकांच्या परिचयाचा पाठातला मुखोद्गत असलेला अभंग आहे. या अभंगाची जर रचना पाहिली तर तुकोबारायांचा अभंग हा संतांच्या पुढे दिलासा देणारा अभंग आहे. मानवी जीवनामध्ये झालेलं परिवर्तन, या जीवनातली कृतकृत्यता जे संसारामध्ये कधी मिळत नाही, पण अध्यात्मामध्ये मात्र कृतकृत्य ही इच्छा व्यक्त करण्याचा जो स्थान आहे, ती परिपूर्तता, ती धन्यता तुकोबाराय व्यक्त करतात संतांपुढे. अभंग फार महत्वाचं आहे. आमच्या जीवनामध्ये झालेलं परिवर्तन आम्हाला सांगताही आलं पाहिजे. प्रथमतः आम्हाला त्याचं इव्हॅल्युएशन करता आलं पाहिजे. आम्हाला कळलं पाहिजे आम्ही कुठं होतो, आता कुठपर्यंतचा प्रवास झालाय, अजून किती बाकी आहे. परमार्थामध्ये हे आमचं इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. जर आम्ही नाही केलं तर आमची प्रगती होत नाही. 4 लोकांनी आम्हाला कौतुकानं चांगलं म्हटलं यात मोठेपणा नसतं. संतांनी आपला स्वीकार करावा आणि संतांनी आपला सांभाळ करावा ही सर्वात उच्चतम स्थिती आहे. अभंग नीट लक्षात घ्या. रोजचा अभंग आहे, परिचयाचा आहे, आम्ही त्याच्या जवळ जात नाही. तुकोबाराय या संतांपुढे जे वक्तव्य करतायत ते या पद्धतीचं आहे. नुसते तुम्ही संत भेटला नाही तुम्हाला तर तुम्ही माझ्यावर कृपा केली, त्या कृपेच्या परिणामाने नवे नवे तुम्ही मला सांभाळलत. माझी योग्यता माझी पात्रता नसताना तुम्ही मला सांभाळलत. त्या सांभाळण्यामुळे माझ्या जीवनात झालेलं परिवर्तन हे तुमच्या पुढे सांगतो. तुम्ही सांभाळिले संती. काय झालं त्याचा परिणाम? जन्म आलो त्याची, म्हणजे आतापर्यंत जन्माला येत होतो, मरत होतो, येत होतो, मरत होतो. किती वेळा? जन्म यावे नित्य भावे. जन्माला येणं राहटगड कधी संपत नाही. जोपर्यंत माणसाला यथार्थ ज्ञान होत नाही, जीवाचं शिवाशी एकरूपता येत नाही, तोपर्यंत जीवदशा संपत नाही. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, हा हे जन्मच आहे. तुकोबाराय उगाच म्हणे किती वेळा जन्म यावे. झालं महाराज म्हणतात बहु झाला फेरा येथे सापडला थारा. मी फेरे पण काही कमी नाही झाले. 184 न चुके फेरा, मग 184 योनीतून येत राहिलो, पण आज मात्र खात्री झाली. ती खात्री आजचा अभंग आहे. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. आज त्याचं काय झालं? फळ. कोणत्याही गोष्टीची परिपूर्तता त्याच्या फळद्रुपामध्ये असते. म्हणजे संसारात असू द्या नाहीतर जन्ममरणात असू द्या, त्याचं पण फळ आहे ना. त्या फळाच्या सिद्धतेपर्यंत आम्हाला जाता आलं पाहिजे. खरं तर संसाराला फळ नाही आहे, परमार्थाला फळ आहे. आजी संसार सुफळ झाला. ज्ञानोबारायांनी म्हणावं, आपला नाही, त्यांचा सफळ झाला. त्यांची सरली झाला सफळ व्यापार त्यांचा, आपला नाही बरं का. आपण अजूनही संसारात जन्माला यायचं मरायचं त्याच्यातच आहोत. पण तुकोबारायांनी मात्र देव संतांना सांगितले कशावरून, हे आपण चिंतनाच्या अभंगामध्ये 2 नंबरचा जो द्वितीय क्रमांकाचा जो चरण आहे, तुम्ही सांभाळिले संती. कशी खात्री दिली पहा. तुम्ही आमचा काय केलात?
सांभाळ केला, संतांनी सांभाळ केला. त्याचा परिणाम काय झाला? भय निरसली खंती. निरसली हे क्रियापद पकडा. भय निरसली खंती निरसली म्हणजे भीती गेली आणि खंतही गेली, निघून गेली. त्याचं कारण काय? तुम्ही सांभाळिले संती. आणि तुमच्यामुळे माझ्या जीवनाची यथार्थता मला कळून आली. कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. नाही व्यवहारात कधी घडत. व्यवहारात नाही. परमार्थातले उद्देश वेगळे असतात आणि व्यवहारातले वेगळे आहेत. व्यवहार तुमच्या प्रारब्धाने होत असतो. त्याच्यामुळे कुणालाही आपल्या मनासारखं फळ नाही येणार. कारण आपले प्रारब्ध असतील तरच. पण प्रयत्नांती परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये जर ध्येयाची इच्छा केली, फळाची इच्छा करत असेल, तसे प्रयत्न जर झाले आणि त्याच्या पूर्वसुकृताने ते जर सफळ झाले, तर महाराज म्हणतात आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती. त्यांनी म्हणावं. आणि काय? कृतकृत्य झालो. इच्छा केली ते संत हो. मी जी इच्छा आतापर्यंत करत आलो होतो, ती इच्छा तुमच्यामुळे माझी सफळ झाली, तृप्त झाली, इच्छा पूर्ती झाली. आणि इतकंच नाही, खंती गेली, भय गेली. भय गेलं कशावरून? तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. खंत गेली कशावरून? कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. खंती गेली. भय गेली कशावरून? तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. काळ सुद्धा आमच्यावर आता सत्ता गाजवू शकत नाही. हे आम्ही तुम्ही सांभाळिले संती विठ्ठल. आता अभंग रचनेला थोडंसं परिवर्तन करतो. आता आपण म्हणतो ना, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी. सगळ्यांनी आता माझ्या मागे म्हणा. अर्ध तुकडा चरणाचा देतो, तेवढंच म्हणा. किती गंमत आहे त्याची पाहू. तुम्ही सांभाळिले संती. सगळ्यांनी म्हणा, सगळ्यांनी. तुम्ही सांभाळिले संती. मागे महिला त्यांनी पण म्हणायचं. तुम्ही सांभाळिले संती. मला वाटतं 3 वेळा सांगितलं म्हणजे लक्षात राहायला काय हरकत नाही. अख्खं कीर्तन लक्षात राहिलं तर कमीत कमी एवढं घेऊन जा. उद्या कीर्तनकारांनी जर विचारलं महाराज कालचा अभंग कोणता होता, एवढं जरी सांगितलं तरी त्याला कळेल. हां, कोणता अभंग बोला. तुम्ही सांभाळिले. आता मी हात असं वर केला की तुम्ही एवढंच बोलायचं. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे कारण. भय निरसली खंती कारण. कृतकृत्य झालो कारण. इच्छा केली ते पावलो कारण. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ कारण. विठाला अभंगाला वेगळं अजूनही वळण देता येईल. याच अभंगाच्या या चरणाला जसा अभंग गुंपला जातो, आजी फळ झाले साचे, हे धरा आणि सगळा अभंग बघा. हे तुम्हाला चांगलं वाटेल. या अभंगाला कसं वळवायचं आहे ना, ते कीर्तनकारावर, त्या वक्त्यावर, त्या चिंतनावर अवलंबून असतं. असो, अभंग चिंतनाकरता मी येतोय. आपण लगेचच तिथपर्यंत जाणार आहोत. तोपर्यंत प्रस्तावना थोडक्यात अशी. सालाबादप्रमाणे चौंडाई मातेच्या या प्रांगणामध्ये, या दरबारामध्ये आपलं अखंड नामयज्ञ महोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या चौंडाई व भैरवनाथ तरुण मंडळ गावठाण दत्तवाडी म्हाळुंगवाडी यांच्या वतीनं वैकुंठवासी हरिभक्तीपरायण परशुरामभाई गुजराथी, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बाबूराव धोंडीबा शिंदे, वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तीपरायण मारुती माऊली सखाराम राऊत यांच्या आशीर्वादाने, तसेच हरिभक्तपरायण किसन महाराज पडवळ, हरिभक्तीपरायण दिगंबर महाराज राऊत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली जगद्गुरु संत तुकाराम महाराज सहदेव वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळा आणि साजरा होत असताना आजच्या दिवसाची ही नित्याची सेवा
गेली अनेक वर्ष आपण मला ती देऊ केलीत, काय माहिती नाही. इथे आमची मीरा असी का देवा असं म्हटलं जातं. मारुती बाबांनी म्हणजे राऊत माऊलींनी बाबांनी मला इथे आणलं आणि आपण ग्रामस्थांनी सगळ्यांनी तो कायम शिक्कामोर्तब केलं. मला वाटतं बाकीचे कीर्तनकार बदलतात, मी मात्र अजून तिथंच आहे. न बदलण्याचे कारण काही असू शकतात, ते प्रेम आहे. आणि मी अजूनही पाहतो किती वर्षापूर्वीचा तो फोटो अजूनही तसाच आहे. मला वाटतं हातात काठी येईल तेव्हा हाच फोटो बघत राहील. असतो. आजच्या या कार्यक्रम सेवेमध्ये ज्यांचं योगदान आहे, ज्यांचं सौजन्य आहे, ते श्री महेंद्र अंकुश शिंदे. खरं तर हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर सखाराम नाही का, मग शिंदे, बाबूराव धुंडेबा शिंदे यांच्या स्मरणार्थ श्री महेंद्र अंकुश शिंदे यांच्या वतीनं ही सेवा या ठिकाणी रुजू करण्यात आली आहे. त्यात मला थोडंसं आल्या थोडंसं प्रासंगिक विचार समोर ठेवला गेला होता आणि तो कळला. या कालावधीमध्ये वर्षकाठी अनेक आपले जवळचे सस्नेही अगदी परमार्थाला जी साजेशी असणारी काही मंडळी आपल्यातून दिवंगत झाली. आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी ज्यांचं उत्तर कार्य दशक्रियाविधी संपन्न झाले, मग ते आचार्य असतील, गायनाचार्य असतील, अन्य इतर लोक त्यांच्यामध्ये त्यांच्यापूर्वी असतील. खरं तर या कुटुंबियांनी सुद्धा आपल्याला ही सेवा पुढे सार्थक करण्याकरता परवानगी देणं, त्यांनीसुद्धा इथे सहभाग देणं हे खऱ्या अर्थाने परमार्थाचं खरं द्योतक आहे. आणि मी एक सांगू, ज्या आई वडिलांसाठी किंवा ज्या कुटुंबियांसाठी आपण हा परमार्थ करणं गरजेचं आहे, कारण पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. सगळ्या पूर्वजांचा उद्धार होण्याकरताच हे आपण यज्ञ करतोय. आणि हे यज्ञामध्ये आजच्या असलेली सेवा, मी त्या अभंगाच्या चिंतनाकरता येतो. विडाला थोडं मोकळेपणाने मला बोलता येईल. चला असो, आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे ते थोडंसं व्यक्त करतो आणि लगेच मी अभंग करता येतो. आजचा अभंग आहे तो थोड्या वेगळ्या पद्धतीचा विचार करण्याकरता आलो. मानवी जीवनामध्ये, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नुसतं जगणं हे महत्त्वाचं नाही, नुसतं मरणं ही महत्त्वाचं नाही. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हे महत्त्वाचं आहे. आम्ही जन्माला आलो खरे, पण असं म्हणायची वेळ येऊ नये, आला आला प्राणी जन्मासी आला, गेला गेला बापुडा व्यर्थची गेला. तुमच्या आणि माझ्याबद्दल असं वक्तव्य होणं म्हणजे आपल्या जगण्याला आग लागू जिणे ठीक त्याचे, असलं जगणंच नको. जगण्यामध्ये पुरुषार्थ असला पाहिजे, जगण्यामध्ये सुद्धा आदर्श असलं पाहिजे. नुसतं जगणं हे याला काही किंमत नाही. म्हणून पुरुषार्थाची 4 भूमिका सांगितल्या: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे पुरुषार्थ आहे माणसाच्या जीवनामध्ये. आणि ते पुरुषार्थ जर असतील तर तो आदर्शवत जगणं राहतं. जगद्गुरु तुकोबारायांनी मात्र या जीवनशैलीमध्ये काही परिवर्तन झालं, काही घडलं असेल. मी आपण त्याचा विस्तार करण्यापूर्वी थोडंसं प्रास्ताविक थोडं सांगतो आणि पुढे येतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये कदाचित परमार्थ लहानपणापासून आहे हे मान्य आहे. कारण तुकोबाराय म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थव्रत. विश्वंभर रावांपासून ते बोलोबापर्यंत महाराजांची परंपरा आहे. 8 पिढ्या परमार्थ करतात. खरं तर परंपरेमध्ये असं अंतर पडतं, पण तुकोबारायांच्या जीवनामध्ये 8 पिढ्या परमार्थ म्हणजे परमार्थाची उंची किती असेल. आणि याच घराण्यामध्ये जन्माला आले म्हणजे ते परमार्थ करत नसतील असं नाही, पण एक लौकिकतेचं जीवन वेगळं होतं. संसारिक जीवन शैली तुकोबारायांची वेगळी होती. पण त्याही जीवनामध्ये संसारावर थोडी मात करत काही प्रासंग जीवनामध्ये घडलं. दुर्गा नावाचा दुष्काळ आला आणि त्यामुळे वाताहात झाली. एक पत्नी एक मुलगा डोळ्यासमोर अन्न करून मरणे, मृत्यू प्रसंग आलं, त्यांच्यावर ओढावला गेला. भयंकर संकटामध्ये, दुःखामध्ये त्यांचं जीवन प्रस्थापित होत असताना अगदी गावाच्या लोकांनी, पाटलांनी सुद्धा त्रास द्यायला सुरुवात केलं. नवी होणारी सगळी संपत्ती सुद्धा टाकून दिली.
नाही स्वीकारली आणि अशा वेगळ्या वैराग्य स्थिती बांधलेल्या तुकोबरायांच्या जीवनामध्ये परमार्थाचं एक बाजू असल्यामुळे सतत देवाचं नामस्मरण चिंतन आणि त्या चिंतनाच्या परिणामाने एक दिवस तुकोबरायांचं पुण्य सुकृत फळाला आले. पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो आजी फिटले माझे घोडे. परमार्थ संत प्राप्त होण्याकरता आमची पुण्याई असावी लागते. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. कोणता असं पुण्यगाठीशी असावं की ज्या पुण्याईनं जगद्गुरु तुकोबरायांना संत भेटले. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. कसं आलं ते सांगू का तुम्हाला? थोडंसं बोलतोच, तुम्ही मला लगेच उत्तर द्या बरं का. मला काही प्रश्न पडतात, मलाच त्याची उत्तरं सापडत नाही. मी बसलेल्या लोकांकडनं घेतो. खरंच सांगा, गुरुने शिष्याकडे जावं का शिष्याने गुरुकडे यावं? गुरुने शिष्याकडे जावं का शिष्याने गुरुकडे यावं? शिष्यानं गुरुकडे यावं. आईनं मुलाकडे जावं का मुलांनी आईकडे यावं? मुलानं आईकडे यावं. देवानी भक्ताकडे जावं का भक्तानी देवाकडे यावं? थोडा बदल झाला काय तरी. परत ऐका बरं का, बरोबर बोलले ते. आईनं मुलाकडे जावं का मुलांनी आईकडे? तर मुलांनी आईकडे यावं. मुलगा पाळण्यात असेल तर आईनं मुलाकडे. आता काय झालं, उलट झालं की मुलगा पाळण्यात असेल तर आईला जावं लागणार आहे, बरोबर आहे का? कधी कधी अशी घटना अशी असते की त्याची ताकद असते हो, ते बोलावून घेतं, त्याची ताकद असते. इतकंच नाही, त्या बाळाची ताकद आहे. पाळण्यातलं बाळ आहे, काय काय करणार, काय तुम्ही वय तरी काय असेल, अजून महिना झाला नाही पण त्याची ताकद असते. रडायला लागलं तर अख्खं गाव गोळा करतो. काय तुमची हिंमत आहे नाही जाणार म्हणून? नाही जा, मी ऐकणार नाही. आहे हिंमत कुणाची? उलट आजूबाजूचे सगळे गोळा होतील. अरे काय झालं, काय काय रडतंय का ते? म्हणजे बाळाचं अस्तित्व सिद्ध करायला सुद्धा त्याला रडावं लागतं, इथपर्यंत सत्य. त्याची ताकद आहे, बोलावतो तो. म्हणून मी कधी कधी वेगळ्या पद्धतीने एक विचार केलाय. बारशाचं कीर्तन ज्या वेळेला होतं तर घरातली माणसं नाही बोलवत, हा मुलगा तुम्हाला बोलवतोय. आता कळलं की तो जर जन्माला आलाच नसला तर घरातल्या माणसांनी तुम्हाला कशाला बोलवलं असतं? बोलवलं कुणी, आता तरी कबूल करा. मला नाही बोल, ताकद आहे त्याची. काही योग्यता अशी प्राप्त करावी लागेल की त्यांनी इथं यावंच. संतांनी भक्तांनी सुद्धा अशी ताकद व्यक्त केली की देवाला तिथे यावं लागलं. गोरोबा काकांना देवाकडे जायची गरज नाही. बोला लवकर. आता देवच गोरोबा काकांकडे आला. कशासाठी? मडकी घडवायला, बरोबर की नाही? थोडी येले कर आणीसाठी घेतलं की नाही? आलं की नाही देव? बर, सावतामाळी गेले का देवाकडे? कांदा मुळा भाजी अवघी कोणाला यावं लागलं? देवाला यावं लागलं. म्हणून म्हटलं महाराज, असे काही व्यक्तिमत्व असतात की तिथं येणंच गरजेचं आहे. ही ताकद आहे, पुरुषार्थ आहे. हा पुरुषार्थ माझ्या तुकोबरायांचा सुद्धा असाच पुरुषार्थ होता. मी अजून वेगळं सांगू, तुमच्याकडे पेरूचं झाड आहे का? आहे ना. पेरू पिकला की पेरू मोबाईलवर मेसेज करतो. तीर्थरूप पोपटदादा यांचा प्रेम नमस्कार, विनंती विशेष पत्र लिहिण्यास कारण की मी तुमचं भक्ष्य असून मी आता परिपूर्ण झालेलो आहे. मी पिकलोय तरी माझं भक्षण करण्याकरता तुम्ही जिथं असाल तिथून ताबडतोब निघून या. तुमचा आवडता पेरू. असं कधी म्हटलंय? लेटर लिहायची गरज नाही, मेसेज पाठवण्याची गरज नाही. तुम्ही पिकलात हे पोपटाला सांगावं लागत नाही, तो बरोबर येणार. उपलवना सरिसा पक्षी फळासी झोंबे येणार तो. आपली परिस्थिती, आपली व्यक्तिशा जीवनशैली अशी बनवा की तुम्हाला संतांना यावंच लागेल. माझ्या तुकोबरायांनी अशी जीवनशैली बनवली. त्यामुळे सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा. बघा काय म्हणजे आश्चर्य आहे. मी कधी कधी म्हणतो ना, कधी प्रासंगिक विचार केला तर आपल्याला हे बदल दिसतील.
कधी कधी संतांनाही वाटतं की तुमचा आणि माझा उद्धार व्हावा, म्हणून संत तिथं येत असतात. संतांच्या अंतःकरणात तुमच्या आणि माझ्याबद्दलचा कळवळा निर्माण झालाच पाहिजे. एवढी योग्यता तरी आमची तयार करा. तुकोबारायांच्या जीवनामध्ये अशी योग्यता प्राप्त झाली. पुण्याईन का होईना संत भेटले, त्यांनी मार्गस्थ केलं, त्यांनी हात ठेविला मस्तकी, मस्तकी तो जाणा ठेविला कर, असं हात ठेवलं. तुकोबारायांचं जीवनच बदलून गेलं. संतांचा स्पर्श झाला, संतांनी स्वीकारलं, संतांनी मंत्र देऊन पुढच्या कार्याला प्रवृत्त केलं. आणि त्या एका ओढीनं, त्या एका प्रयत्नानं तुकोबारायांचं जीवनाचा कायापालट झाला. आणि तोच कायापालट जेव्हा आपल्या अनुभूतीस आला, त्यावेळेला माझे तुकोबाराय माझ्या ज्ञानोबारायांच्या समाधीजवळ गेले. समाधीसमोर हात जोडले. तुम्ही म्हणाल का, तर त्याचाही प्रसंग पटकन मागचा सांगून जातो. ज्ञानोबारायांनी एका साधकाने उपासनेतून, दृढ उपासनेतून ज्ञानोबारायांना प्रसन्न केलं. ज्ञानोबारायांनी जे चमत्कार केले ते चमत्कार माझ्याकडनंही घडले पाहिजे म्हणून त्याची एक इच्छा होती. रेड्यामुखी चालविली, हे करायचं. मेले माणूस, त्याची इच्छा होती, हे झालं पाहिजे. ज्ञानोबारायांनी अर्थ ओळखला आणि ज्ञानोबारायांनी त्यावेळेला काय केलं माहिती का, त्या व्यक्तीला स्वप्न साक्षात्कार दिलं आणि त्याला सांगितलं, बाबा रे, आळंदी हे कोर्ट सध्या बंद आहे, देहूचं कोर्ट चालू आहे. आता त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव मोठा चालू आहे, जो तुम्ही आणि मी सुद्धा आमच्या छोट्या रूपामध्ये का होईना करतोय. म्हणजे देहूचं कोर्ट चालू आहे, म्हणजे देहूला तुम्ही जा, तुकाराम महाराजांना भेटा. ते ग्रस्त तिथपर्यंत आलं. आलेला माणूस माझ्या ज्ञानोबारायांनी पाठवलाय. जरा ऐका बरं का. कुठून कोणी पाठवलंय? ज्ञानोबारायांनी. आमच्या जरा कीर्तनकारांचं बघा ना. एखाद्या कीर्तनकारांचं, नाही महाराज आम्ही गेलो होतो दिगंबरराव महाराजांकडे, ते म्हणाले माझी तारीख नाही तर कोलटकर महाराजांकडे जा. मला कळलं आधी कुठं गेले होते, दिगंबरकडे, आणि ते आत्ता माझ्याकडे आलेत. नाही माझी तारीखच गेले. कळतंय तुम्हाला आता? कुणी पाठवले, कुठून आल्यात? इथं उलट आहे. माझ्या ज्ञानोबारायांनी, माझ्या तुकोबारायांनी ज्ञानोबारायांचा किती आदर व्यक्त केला. त्या धरणेकराला सांगितलं, बाबा रे, अरे ज्या गावातून तू आलायस ना, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ, काय ज्ञानेश्वरी बोलणे ही पाठविले धरणे, काय पाठविले धरणे ही पाठविले धरणे, काय ज्ञानेश्वरी बोलणे ही पाठविले धरणे, ही पाठविले धरणे, ही पाठविले काय ज्ञानेश्वरी उणी जी पाठविले धरणे. या धरणेकराला सांगितलं, अरे बाबा तू ज्या गावावरून आलंस ना, आळंदी हे गाव पुण्यभूमी, दैवताचे नाव सिद्धेश, त्या आळंदीकडनं आलायस. माझी एवढी योग्यता नाही, पण ज्ञानोबारायांनी मला सांगावं, म्हणजे याचा अर्थ त्याच योग्यतेचं कदाचित. काय म्हणाले, मज पामर आहे काय थोर पायाची वाहन पायीवरी. ज्ञानोबारायांनी एवढं आपल्याकडे पाठवलेलं धरणेकरी, आपली झालेली योग्यता, कदाचित ज्ञानोबारायांच्या या कृपा प्रसादाचा, आशीर्वादाचा परिणाम जगद्गुरु तुकोबारायांवर निश्चित झालेला दिसून येतं. ज्ञानोबारायांकडेच माझे त्या धरणेकराला फळ दिलं, नाममंत्र दिलं, ते तसंच सांडून ते निघून गेलं.
11 अभंगाची पुस्तक. देवाचे उचित एकादश देवाचे उचित एकादश देवाचे उचित एकादश अभंग देवाचे उचित एकादश अभंग महाफळ त्याग करून गेला त्याग करुणी नेला त्याग करुणी नेला. ज्ञानोबरायांनी पाठवलेला माणूस, त्याला दिलेला अनुग्रह, त्याला दिलेला मंत्र, त्याला दिलेलं महाफळ, त्या माणसाने, मूर्ख माणसाने त्या फळाचा त्याग केला, तिथंच सगळं सोडलं आणि निघून गेला. त्या माणसाचा अपमान नाही तर माझ्या माऊलीचा अपमान झाला. त्याची खंत व्यक्त करत माझे तुकोबराय आळंदीला आले आणि आळंदीला येऊन माझ्या ज्ञानोबरायांच्या समोर उभे राहिले आणि ज्ञानोबरायला सांगायला लागले, माऊली, आत्तापर्यंत जन्माला येत होतो, मरत होतो, पण आज मात्र या सिद्धतेवर आलो, या अनुरागावर आलो, या स्थितीवर आलो. मला तुमच्याजवळ व्यक्त व्हावं वाटतंय. मग त्या व्यक्ततेचा पहिलं चिंतन अभंगाचं पहिलं. जन्माल त्याचे जन्माल त्याचे जन्माल त्याचे जन्माल जन्म आलो त्याचे. जन्माला येणं इतकं सोपं आहे का? मी आपल्याला विचारतो, जन्माला सोपं आहे? अहो नाही सोपं. पण तरी सुद्धा तुकोबराय म्हणतात मी जन्माला आलो. आणि इतकंच नाही, तुकोबरायांची ते परिभाषा आहे, मी जन्माला यायला तयार आहे. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण असेल. अरे जन्माला येणं इतकं सोपं नाही. आणि त्यातल्या त्यात मनुष्य देहाला येणं तर सर्वाधिक कठीण. दुर्लभो मानुषो देहे देईनाम क्षणभंगुर तत्रापि दुर्लभो मन्य वैकुंठ प्रिय दर्शनम. नरदेह दुर्लभ जाणारे शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. इतकंच नाही, सर्व योनी पाठी मनुष्य पाविजे शेवटी, या वेळा उत्तम किरीटी म्या रचलीच नाही. मनुष्य देह सर्वात शेवटी आहे. 84 लक्ष योनी फिरावं आणि सर्वात शेवटी एक एक योनी कोटी कोटी फेरा. एक एक योनी कोटी कोटी फेरा. मग लागे बारा मनुष्य देहा. ओ मग लागे बारा मनुष्य देहा. एक एक योनी कोटी कोटी फेरा. एक एक योनी कोटी कोटी फेरा. मग लागे बारा मनुष्य देहा. मग
लागे बारा मनुष्य देहा 84 लक्ष योनी आणि एका योनीत कोटी. आता कधी काढायचे गणित बनवायचं तरी कधी. एक योनी कोटी कोटी फेरान तेव्हा लागे वारा मनुष्य देहाचं. इतकंच नाही, नाथाने त्याच्यावर वक्तव्य केलं. काय कसं वक्तव्य केलंय? पाप पुण्य समसमी तई पावी जे कर्म हवी. नाथ म्हणतात पाप आणि पुण्य समान झालं तरच मनुष्य योनी मिळते. चला माऊलीचा अर्थ बा. ज्ञानोबराय सांगतात काकटाळी न्याय पावला हा देह काकटाळी न्याय न घडे उपाय घडू आले. अकस्मित मिळणारा मनुष्य देह. कावळा जसा आंधळ्याच्या हातात सापडावा तसा हा मनुष्य देह सापडला. पण तुकोबाराय म्हणतात आलो म्हणजे याचा अर्थ घेण्यासारखे येण्याकरता एवढी साध्यता तरी सिद्धता तरी त्यांनी निर्माण केली. तुकोबाराय तर देवापुढे सुद्धा भांडतात. देवा द्यायचं असेल तर हे दे, नाही तुला जमलं तर तुझी इच्छा. तुकोबाराय म्हणतात देव सांगतोय तुकाराम महाराज तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल, हरकत नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखी सुखे घालावे आम्हासी. बरं आलो तरी काय, आम्हाला भीती दाखवू नको देवा. जन्ममृत्यूचे दुःख गाडे कवणापुढे सांगावे असं जरी वाटत असलं तरी भय नाही जन्म घेता. आम्हाला भीती वाटत नाही जन्माची आणि जन्म घेत आलो. देवाशी सुद्धा भांडलो, जन्म घेतले, अनेक जन्माला आलो काय गेलो काय, पण आता मात्र सिद्धता वाटली. माऊली ज्या दिवशी तुम्ही प्राप्त भेटलात, तुम्ही भेटलात, तुम्ही अनुग्रहित केलं, तुम्ही मला सांभाळलं, त्याचा परिणाम जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साचे. पुन्हा एक लक्षात ठेवा, वेळ आली ना देवाने आपलं नाही म्हटलं तरी चालेल, पण महात्म्याने आपलं म्हटलं पाहिजे. हा माझा आहे म्हणून म्हटलं पाहिजे. त्यांची आपल्यावर कृपा झाली पाहिजे. महात्म्याची कृपा ही देवकृपाच मानली जाते. वेळ आली तर देवाची कृपा नाही पण संत भेटणं हीच खूप महत्वाची कृपा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं आणि असं वाटायला लागलं जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. का असं वाटायला लागलं? त्याचं कारण आहे, त्याचं कारण अभंगाच्या द्वितीय तुम्ही सांभाळिले सांगते तुम्ही सांभाळिले सांगते तुम्ही तुम्ही चाली तर सांभाळता येत नाही तर पुढे कधी असतो. तुम्ही सांभाळिले संती. अंडरलाईन करा बरं का, फार मोठी क्रिया आहे, आपण नाही करू शकत. संत आपल्याला सांभाळतात.
साधं बाहेर चप्पल असली ठेवलेली तरी लोक म्हणतात जरा इथं, म्हणजे काय करा, लक्ष ठेवा, म्हणजे काय, चप्पल चोरीला जाणार नाही याची तुम्ही काय घ्या, सांभाळा, काळजी घ्या. म्हणजे बघा लक्षात, त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. सांभाळणं म्हणजे साधं नाही आहे. कोणती गोष्ट सांभाळायची म्हणजे फार मोठी क्रिया आहे, फार मोठी क्रिया आहे. ती शेवटापर्यंत सांभाळणे, कुठपर्यंत सांभाळणे त्याचा विचार करण्याकरता मी सांगतोय तुम्हाला. आमच्या सांभाळण्याचे अर्थ वेगवेगळे होतात. तुमच्याकडे काय पद्धत आहे मला माहिती नाही, आमच्याकडचं सांगतो, गावाकडचं आमच्या. पूर्वी, आता काळ बदलला, पूर्वी कोंबडी कुत्री सांभाळली जायची, माहिती आहे तुम्हाला, कोंबड्या वगैरे होते की नाही. बरं, एखाद्या कोंबडीने पिलं अंड दिले की ते सांभाळणं, ते राखणं, ते उबवून घेणं, आणि मग त्याला ते कोंबडीने फोडले की ती पिलं बाहेर येतात. त्याला काही दिवस आपल्या घरातच सांभाळलं जातं. नंतर हळूहळू ती पिलं आईच्या मागे सगळी बाहेर जातात. त्या पिलांच्या बाबतीत ती घरातली मालकीण किंवा जी आहे एवढी सतर्क असते ना, कोंबडीचा आवाज बाहेर बदलला की तिला कळतं काहीतरी झालंय, कोंबड्या कुत्र्याने उचलला असं, म्हणजे तिच्या लक्षात येतं. ती धावत बाहेर येते. एखादी बाई भाकरी टाकत असेल, तव्यातली भाकर तव्यात, हातातलं पीठ लागलेलं तसंच, कोंबडीचा आवाज बदलला, तिच्या लक्षात आलं, तिनं बघितलं कावळ्याच्या चोचीत ते पिलू होतं. उचललं, नेलं. ते बाईनं काही नाही, फक्त ॲक्शन करत 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 कावळ्याच्या चोचीतून ते पिल्लं सोडवलं. बिचारं ते लंगडायला लागलं, त्याला मरमपट्टी केली, समजलं ना. त्या पिलाचा काय केला तिने, बोलत चला लोक, सांभाळ केला. कशाचा, कुणाची पिलं किती, कोंबडीची पिलं सांभाळली कुणी, घर मालकिनीनं सांभाळलं. किती सांभाळलं, किलो 1.5 किलोचा झाला. आता काय कळलं तर बघा तुमच्या. याला सांभाळणं म्हणता येईल काय, हा, सांभाळणं असं नाही. आता चला मी व्यवहार बाजूला ठेवतो, कुणीही सांभाळत नाही बरं का. सांभाळणे ही जबाबदारी येते. किती जबाबदारी आहे परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये त्याची सूत्र आपल्यासमोर ठेवतो. ती सूत्र फार महत्वाची. तैसे मजा येती सांभाळी कसे सांभाळतात. तुका म्हणे वत्स धेनू एके चित्ती तैसे मज येती सांभाळ. मी विस्तार करत नाही, फक्त एक छोटीशी गोष्ट सांगतो. आई शेतावरून घराकडे येते, तिचं बाळ पाळण्यात झोपलंय आणि गाय रानातून गोठ्याकडे आले, तिचं वासरू गोठ्यात आहे. संध्याकाळच्या वेळेला घराकडे दोघेही आलेल्या माय आपल्या लेकराच्या ओढीनं चालतायत आणि आकस्मित दिसले घराला आणि गोठ्याला आग लागली. चहूबाजूनी आग वेढली गेली आहे. अख्खं गाव पाणी म्हणजे पाणी घेऊन आग विझवण्याच्या प्रयत्न आहेत, पण आग भयंकर होती. आई घराच्या जवळ गेली, आंबारडून जसे म्हणते ना, छाती बडवून म्हणायला लागली, अरे बाळाला वाचवा, माझं बाळ पाळण्यात आहे. बिचारीचं बाळ त्या पाळण्यामध्ये रडतंय, आग अशी पेटलेली, लोक तिला जाऊ देईनात.
इकडं गाईचं वासरू हंबरडत होतं. गाईनं शेपटी वर केली. 4 वेळा त्या आगीच्या भोवती स्वतःला पाहिलं जाण्याचा मार्ग. शेवटी एक जागा पाहिली आणि स्वतःला आगीत झोपून दिलं. गाय आत गेली. वासराचा खुंटा होता, त्यापासून दावा वेगळा केला आणि आपल्या सहित त्या वासराला घेऊन ती बाहेर आली. आगीत स्वतःला झोकून वासराचं प्राण वाचवणारी गाय त्यावेळेला दृष्टिक्षेपात आली. पण माय माझं माळ माझं बाळ म्हणत म्हणत बिचारं जळून खाक झालं. हे डोळ्यासमोर दिसलं. तुकोबरायांचा तो अभंग आहे. तुका म्हणे वत्स धेनू एके तैसे मज येती. माझे संत मला सांभाळत असताना अंतःकरणात कळवळ आहे आणि त्या अंतःकरणयुक्त कळवळ्यातून स्वतःला येतं झोकून देतात आणि मला सांभाळतात. संत नुसते सांभाळत नाहीत महाराज. मज निरंतर जागविती मज निरंतर काय जागो आता उपकार मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती. काय जागो आता उपकार मज निरंतर मज निरंतर. प्रक्रिया समजून घ्या. संत सांभाळत असतात तर त्याचं कारण काय ते पहिले तुम्हाला मला जागवतात. आता जागा रे भाईनो जागा, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलतीये. संत जागवतात आणि म्हणून जागवणाऱ्या संतांनी आपली दखल घेतली म्हणून सांभाळतात. म्हणजे पहिलं जागवतात, त्याशिवाय सांभाळण्याची प्रक्रिया सिद्ध होत नाही. पहिलं त्याला स्वस्वरूपाच्या ठिकाणी तू कोण आहेस याची ओळख करून देतात. जे अहम ब्रह्मास्मी आम्ही नंतर स्फुरण पावतो, पण तत्वमसी या महावाक्याचा उपदेश करतात. अरे तो तू आहेस याची जाणीव करून देतात. याला म्हणतात जागवणं. संत आम्हाला जागवतात ना. इतकंच नाही, एखादं जागवलं तरी सुद्धा उपयोगाचं नाही, त्याला शिकवलं पण पाहिजे. सहज बोलणे करोनी सायास शिकविते. जागविती शिकविती मग सांभाळते. मग संतांनी पहिलं जागवलं, शिकवलं आणि आमचा काय केला, सांभाळ केला. म्हणून तुकोबराय म्हणतात तुम्ही सांभाळले संती. संती या व्याप्तीमध्ये अनेक संतांचं उपदेशन नाही. म्हणजे केवळ एकमेव संत नाहीत, अनेक यापूर्वी होऊन गेलेल्या संतांनी आम्हाला वेळोवेळी जागवलं, वेळोवेळी शिकवलं आणि वेळोवेळी सांभाळलं. संत आम्हाला जेव्हा सांभाळतात म्हणून महाराज म्हणतात त्याचा परिणाम काय झालं. भय निरसली खंती. भय गेले, खंती गेली. आता तसं विचार केलं, भय वेगळं आणि खंती वेगळी आहे. महाराज म्हणतात खंती कसली असेल तर पुढील जन्माची खंत आहे आणि ती खंत संतांनी परिपूर्ण केली. कशावरून कशावरून. खंती ते न करा होणे गाढव उतरा. म्हणजे पुनरावृत्तीची जन्मांतर स्थिती संतांनी आपल्यातून बाहेर काढली, मोकळं केलं आणि ते झाल्याचा परिणाम अभंगाच्या 3ऱ्या कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो.
कृतकृत्य झालो 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 इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो मी सांभाळिले तुम्ही सांभाळिले संगती तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले छाके पावले इच्छा केली ते पावले इच्छा केली पावले हो तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. काय असेल तुकोबारांची इच्छा? आपल्या इच्छा वेगळ्या आहेत. आपल्या इच्छा इथं मांडण्यात काही अर्थ नाही आणि सगळ्यांच्या इच्छा काही पूर्ण करणं शक्य नाही. म्हणून मला वाटतं एक नाटक पण आलंय त्याच्यावर, इच्छा माझी पुरी करा. नाही होत. इच्छा कधीही पूर्ण होत नाही. परत ऐका, संसारातल्या इच्छा कधीही पूर्ण होत नाही. एक इच्छा दुसऱ्या इच्छेला जन्म देते, मग इच्छा परिपूर्ण होते. इच्छा संसारातली पूर्ण होत नाही. ज्या अर्थी तुकाराम महाराज म्हणतात कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, ज्या अर्थी इच्छा पूर्ती आहे त्या अर्थी ती संसारातली नसून परमार्थातली आहे. काय तुकोबारायने इच्छा होती याचा विचार करू. एकच इच्छा अंतःकरणात होती, ती नीट ऐका, जी इच्छा परिपूर्ण झाली. महाराज म्हणतात पुसावेसे हे जिवाडे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील, अवघियाचा विसर झाला हा राहिला उद्योग, हा राहिला उद्योग. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगो सांग, कोण भेटे सांगो सांग. माझी इच्छा होती भगवंतांनी माझ्यावर कृपा करावी, पण साधू संतांनी माझ्यावर कृपा केली, आता देव त्याग करेल असं होणं शक्य नाही. म्हणजे संतांनी स्वीकारलं, देवाला स्वीकारणं भाग आहे. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे तुम्ही निरविल्या रे, 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 तुका म्हणे तुम्ही निरविल्या रे,
मग उभे घेना आठवण तुम्ही जावे पांडुरंगा आठवण तुम्ही जावे पांडुरंगा मग हारी आठवण तुम्ही जावे पांडुरंगा आठवण तुम्ही जावे तुका म्हणे तुम्ही निरविल्या बरी मग मजारी उपेक्षण करू संत कृपा झाली. साधू संतांनी मला सांभाळलं, त्याचा परिणाम असा झाला. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. जे संत मला भेटले ना, या संतांनी मला माझा परमात्मा दाखवून दिला. या परमात्म्याचा परिणाम कसं झालं माझ्यावर उजळले भाग्यता अवघे चिंता भरली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. कृतकृत्य झालो, इच्छा केली पावलो. साधू संतांच्या मुळे मला देव भेटला. देव भेटायला कारण संतच आहेत. संत जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत देव नाही भेटत. आणि देव कळावा त्यासाठी पहिले संतच भेटावे. पण संत भेटल्याचे देव भेटतो. कशावरून? छोटंसं उदाहरण आहे, माहिती आहे सगळ्यांना, फक्त बोलून जातो. एकदा पांडुरंगाला अशी इच्छा व्यक्त झाली, रुक्मिणी मातेची चेष्टा करावी. रुक्मिणी माता सकाळी सकाळी काकड आरतीला पंचप्राण आरत्या घेऊनी देवश्री आल्या. रुक्मिणी माता आल्या पंचप्राणाच्या. ती ज्योत जाऊ नये म्हणून ज्योतीकडे लक्ष ठेवत 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 मंदिरात प्रवेश केला. देवानी गंमत केली होती. काही गंमत केली होती? सगळ्यांना इथं असलेल्या उपस्थितांना आपलं रूप देऊन टाकलं. सगळेच पांडुरंग दिसायला लागले, है की नाही? सगळे पांडुरंग दिसायला. विणेकरी पांडुरंग, कीर्तनकार पांडुरंग, बसलेले पांडुरंग, पुरुष पांडुरंग, महिला पांडुरंग, सगळे पांडुरंग. रुक्मिणी माता आत प्रवेश करतात आणि आश्चर्य तिला वाटलं, अरे हे कसं काय घडलं? लाजले गे माया कवणाओ वाळू, जिकडे पाये तिकडे चतुर्भुज गोपाळू, जिकडे पाये तिकडे चतुर्भुज गोपाळू. काय दिसलं? काय दिसलं? सगळीकडे पण महात्मा दिसायला लागला. ती म्हणाली, रात्री तर झोप चांगली झाली, मग मला सगळेच कसे दिसतात? शेजारी उभी राहिली, हे पण पांडुरंग, ते पण पांडुरंग, हे पण पांडुरंग. ती विचार करते, आता आरतीची वेळ झाली आणि ओवाळायचं आहे, कुणाला ओवाळू? प्रश्न पडला. लाजगले गे माय आता कवणा ओवाळू. आणि ओवाळायला गेलं तर भलताच निघाला तर मोठं आश्चर्य आहे ना. पतिव्रत आहे, कळलं पाहिजे पतिव्रतेला. आपला पती ओळखता आलं नाही, मग ती पत्नी कसली? मोठा प्रश्न होता. काय करावं सुचेना. डोळे चोळून बघितले, पाणी लावून बघितलं, तेल टाकून, आता कळते ना तुम्हाला, लावलं असेल कदाचित तेल, तरी सुद्धा देव ओळखता येईना. कठीण झालं. देवाची थोडी एक चूक घडली. काय घडली माहिती? देवाने सगळ्यांना रूप तेच दिलं, पण आवाज मात्र ज्याचा त्यालाच ठेव. त्यात एक आवाज नेहमीचा परिचयाचा. आणि एक सांगू तुम्हाला, माणूस नाही दिसला तरी आवाजावरनं ओळखतो की नाही? हॅलो हॅलो म्हटलं की तो म्हणतो, हा म्हणा, बोला ना महाराज. काय बोललं? फक्त हॅलो, नाव नाही सांगितलं, गाव नाही सांगितलं, पण ते आवाजच काय परिचय. हाच आवाज ज्यांनी ऐकलं असेल, कदाचित आमच्या परिसरातला एखादा व्यक्ती इथून गाडीने जाताना त्यांनी आवाज ऐकला, त्यांनी मला पाहिलं नाही, पण काय म्हणाले, हा आवाज कोलटकर महाराजांचा आहे. कशातून ओळखलं? आवाजावरनं. कोलटकर महाराजच असले पाहिजे, कशावर? आवाजावरनं. तसं नामदेवाचा आवाज आईसाहेबांना ओळखीचं. नामदेव गात होते सुंदर. रुक्मिणी आई माता तिथं जवळ गेल्या. रामनाला थोडंसं धक्का देत म्हणाले, नाम्या ते कुठं आहेत?
आता एवढ्या लोकात कसं विचार ते कुठं आहेत? नामदेवानी पटकन नमस्कार केला. बाबा बोला, आई साहेब बोला, ते कुठं आहेत? नामदेव पण भानावर नव्हते, देव भान हरपले होते. ते कुठं आहेत म्हटलं हा प्रश्न. आणि नामदेवांना हे काही कळत नव्हतं, सगळे विठ्ठल झालेत म्हणून. त्यांना असं वाटलं काहीतरी गडबड झाली. ते म्हणाले बघा, नवरा बायकोच्या भांडण्यात शहाण्या माणसाने पडू नये. मिटलं तर एका रात्रीत मिटल, नाही तर कोर्टात केस चालेल. काय जाते नवरा बायकोच्या भांडण्यात, शहाण्या माणसाने पडू नये. नाही म्हटलं तुमचं तुम्ही बघून घ्या. अरे रुक्मिणी माता म्हणते नामदेवा, अरे असं काय करतोय, सांग ना ते कुठं आहेत? बरं बोलता येत नाही, चार लोकात सांगता येत नाही, ते ओळखता येत नाही म्हणजे नामदेव म्हणा छे युगे 28 विटेवरी उभा त्याच्या बाजूला उभी राहता तरी तुम्हाला जर ते कळत नसतं. कळतं ना तुम्हाला आता? अहो आमच्याकडे मुलगी बघायला येतात ना, ती मुलगी उघड्या डोळ्याने त्या मुलाला पूर्वीचा सांगतोय मी, दिगंबर भाऊ, पूर्वीचा सांगतोय, आताचा नाही. आता आई बापाचं टेन्शनच गेलं. जाणू ज्याच्या घरोघरी त्याच परी असं म्हणा. काय झालं त्यांनी, एक मुलगी बघायला जर कार्यक्रम होतो ना, तो नवरा मुलगा तिथे येतो, त्या मुलीला सुद्धा उघड्या डोळ्यांनी त्याला बघता येत नाही, मान खाली घालूनच चहाचा कप देता देताच ओळखतो. तेवढीच भेट असते, एवढंच बघितलेलं असतं. तीच व्यक्ती 2 दिवसांनी बाजारात दिसली का ती पटकन आईला सांगते, आई ते मला दिसले तिथं. अर्ध्या मिनिटाकरता बघितलेली मुलगी सुद्धा जर त्यांना लक्षात ठेवते, आणि तुम्ही तर युगे 28 तुम्हाला माहित नाही. अरे नामदेवा उशीर नको करू, सांग तुझ्या पाया पडते. एवढं म्हटलं नामदेव म्हणाले थांबा बा, असं नका करू, पाया नका पडू, मी तुम्हाला सांगतो. आणि ते सांगितलेलं आहे, वैजयंती माळ गळा, वैजयंती माळ गळा, श्रीवत्सलांछान वैजयंती माळ गळा, वैजयंती माळ गळा, वैजयंती माळ गळा, श्रीवत्सलांछान वैजयंती माळ गळा, विष्णुदास रामायणे दाविले कोण, विष्णुदास रामायणे लाजले गे माये आता, लाजले गे माये आता, कवना वाढू, लाजले गे माये आता, लाजले गे माये आता, लाजले गे माये आता, लाजले गे माये आता. नामदेवानी सांगितलं, देव सांगू का तुम्हाला? देवाचा एक पत्ता सांगतो. पत्ता म्हणण्यापेक्षा देवाची खूण सांगतो. ज्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे, ज्याच्या छातीवर भृगु ऋषीने मारलेली लाथ, ज्यासाठी पांडुरंगाने अजून शर्ट नाही घातला, आपण घालतो ते सोडून द्या, पण छातीवरची लाथ, श्री वत्सलांचन हृदयी विलास नदीन दया घन रे माधवा मुरली मनोहर. श्री वत्सलांचन हृदयी मारलेली लात जो छातीवर मिरवतोय ना, बघा फक्त ती वैजयंती माळ अशी लांबून चमकली. कोपऱ्यात देव होता नाचत डोळे मिटून. आता तिला काही मी सापडणार नाही, भेटणार नाही. या आविर्भावामध्ये देव होता. रुक्मिणी माता बरोबर गेलेनी देवाला ओवाळायला लागली. आरतीचं धग लागल्या लागल्या देवाने बघितलं, म्हटलं रुक्मिणी तुला कोणतरी गुरु भेटला, माझ्याकडे येणं शक्य नाही, तुला कोणीतरी गुरु भेटला. कोण भेटलंय? संत भेटले. परिणाम काय? देव भेटला. रुक्मिणीला भेटायला जर देव संत लागतात तर तुम्हा आम्हाला संताविण प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. साधू शिवाय संत देव भेटतच नाही. तुकोबराय म्हणतात देवा संत हो तुम्ही भेटलात, त्यामुळे माझी इच्छा होती देव भेटीची, कृतकृत्य झालो, इच्छा केले ते पावलो. इतकंच नाही,
जीवनातली खंत संपली. कोणती खंत होती पुनर्जन्माची, ती खंत संपली. आता जन्म नाही रे आणिक, तुका म्हणे माझे भाग. मुन खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. खंत हे संपली, देव भेटीची इच्छा तृप्त झाली. मग आता जी भीती आहे नाव, ती भीती सुद्धा संपुष्टात आली. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे करुणा शके बाळा, आता करुणा शके बाळा, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती. माया निराशली खंती, माया निराशली भय माया निराशली खंती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती. निरसने
तुका म्हणे काळ आता आता करू न शके बळ. शेवटचं चिंतन फक्त 5 मिनिटात घेणार आहे. तत्पूर्वी संप्रदायाच्या नियमानुसार हाताने टाळी पांडुरंगाचं चिंतन करा. विठोबा रखुमाई